त्यासोबत कालचा तुम्ही आपला हॉर्टिकल्चरच्या फील्डचा जर पुरा व्हिडिओ पाहिला असेल तर आज तुम्हाला आपण ॲग्रिकल्चरची पुरी फील्ड दाखवणार आहे। त्यासाठी आपण याला ॲग्रिकल्चरच्या फील्डवर आता चला तुम्हाला पुढे चालून सगळी पुरीची पुरी ॲग्रिकल्चरची फील्ड दाखव। मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिले कलर सीटच्या ज्या सगळ्या व्हेरायट्या सगळे बाकीचे मागे पीक बी लागेल आहे। दादा अजून थोडीफार माहिती घेऊ आपण। सीटचं हे जे आपलं गंगाफळ आहे मारुती नावानं 60 ते 75 दिवसामध्ये जवळपास हार्वेस्टिंगला येते। त्यानंतर तिन्ही गंगाफळ एकदम चांगल्या व्हरायटीचे आहेत आणि टरबूज आणि खरबूज आहे पूर्ण स्टॉलवरती। याचे पूर्ण प्रात्यक्षिक पिकं आम्ही इथे लावलेले आहेत आणि पूर्ण स्टॉल इथंमध्ये जवळपास 10 ते 12-15 व्हेरायट्या आमच्या इथं ठेवलेल्या आहेत। त्यानंतर कांद्याच्या 3 व्हेरायट्या, गोबीच्या 2 व्हेरायट्या आणि काकडीच्या 2 व्हेरायट्या, कारल्याच्या 2 व्हेरायट्या, खरबूजच्या 2 व्हेरायट्या, टरबूजच्या 3 व्हेरायट्या आणि फुलांच्या 2 व्हेरायट्या, अशा एकूण 15 ते 18 व्हेरायट्या आहेत आमच्या कलर सीटच्या। आणि याच्यामध्ये सर्व व्हेरायट्यामध्ये सर्व गुण संपन्न असून मार्केटला जास्तीत जास्त मागणी असलेल्या अशा व्हेरायट्या आहेत आमच्या कलर सीटच्या। त्याच्यावर मित्र इकडे आता पुढे जे दुसरी फील्ड आहे ती तुम्हाला दाखवून देऊ। त्याच्यावर मित्र अडी लावायला आपली मक्याची व्हेरायटी तुम्ही पाहू शकता, हे मक्याची व्हेरायटी आहे। त्याच्या बाद इकडून साईडनं गहू लावायला अडी गव्हाची बी तुम्हाला आता पुढे चालून पुरी माहिती देतो। हे अडी मक्याचे प्लॉट आहे। त्याचसोबत इकडून प्रत्येक प्लॉटवर एक जो फील्डवर काही ना काही माहिती सांगण्यासाठी 2-3 जण बसवायला आहे। अरे मेरठ सर, आपली कुठली व्हेरायटी आहे गव्हाची, काय मक्याची, कशाची आहे? मक्याची नाही माहिती आपल्याला, तिकडून माहिती भेटून जाईल। चालेल धन्यवाद। हां सांगून दे। आपला मका 741 ॲडव्हेंटाचा चीनी पद्धतीने पेरलेला आपला हा मका आणि समजा एकरी 55 क्विंटल देते उत्पादन। याची वैशिष्ट्य काय हो? वैशिष्ट्य चीनी पद्धतीने पेरलेला दादा हे आपल्याला डबल उत्पादन देते। समजा एकरी 30 जर देत असेल तर चीनी पद्धतीने जर पेरला तर 60 देते आपल्याला। किती बाय कितीवर आहे? त्याच्यावर मित्र इकडे आपला मका झाल्यावर इकडे अजून दुसरे जे चांगले पीक आहे ते इकडे चिया सीड बाकीचे पीक आहे ते दाखवतो तुम्हाला। चला त्याच्यावर मित्र हे तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक पीक आहे। हे आहे चिया सीड आणि हे किनवा। आता पुढे जाऊन आपण याची माहिती। त्याच्यावर मित्र इकडे जाऊन साईडनं लावलेला करडी, याच्याविषयी बी आपण थोडीफार माहिती सांगू। ही करडई आहे, याची व्हेरायटी परभणी कुसुम आहे। हे 135 ते 140 दिवसामध्ये येते। आता हे 5 नोव्हेंबरला लावली होती तर 2.5 महिन्याची आहे आणि याला काटे नाही। अगोदरच्या जुन्या व्हेरायटीला काटे असत, याला काटे नाही आहे म्हणून हे मॅन्युअली पण हार्वेस्ट करू शकतो, नाहीतर हाईट असल्यामुळे कंबाईन हार्वेस्ट करू शकतो। आणि हे तेलवान आहे, याचं तेल खूप महाग असते। हे तेल जे आहे ते कोलेस्ट्रॉल वगैरे त्याच्यासाठी म्हणजे ते मेंटेन राहते त्याच्यामुळे। आणि हार्टचे जे प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे बेनिफिशियल आहे। धन्यवाद। त्याच्यावर मित्र तुम्ही पाहू शकता इकडून काही हरभऱ्याच्या व्हेरायटी आहे। आधी तुम्हाला सगळ्या हरभऱ्याच्या व्हेरायट्या बी पाहायला भेटून जातील। त्याच्या बाद इकडून गहू आहे, गव्हाचा बी तुम्हाला जे आहे सगळं काही ते भेटून जाईल। गव्हाच्या व्हेरायट्या बी लागेल आहे, त्याच्यासोबत इकडून हरभऱ्याच्या व्हेरायट्या लागेल आहे। तुम्हाला सगळ्या काही ज्या काही हरभऱ्याच्या व्हेरायट्या आहे त्याआधी सगळ्या लागेल दिसून जातील। त्याच्यावर मित्र तुम्ही हे KVK मध्ये आपल्या जवळच अडी मधमाशा पालनविषयी माहिती बी भेटून जाईल। त्यासोबत अडी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवायसाठी अडी मधमाशीच्या पेट्या इथं तुम्ही अडीहून पाहू शकता, बाकी काही लागलं। त्याच्यावर मित्र इकडे काही नवीन एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे, झुकुनी तेही तुम्हाला दाखवतो। त्यासोबत नोलखोल आणि अजून इतर काही पीक आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो। सोबत मित्र तुम्ही पाहू शकता आधी हे ब्रोकोलीचं पीक लावायला, काही ब्रोकोली विषयी माहिती सांगतो। ब्रोकोली हे रब्बी हंगामात घेतलं जाणारं पीक आहे। त्याला थंड हवामान लागते। हे म्हणजे गोबीसारखंच पीक आहे। त्या फक्त याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू गोबीपेक्षा जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू पण गोबीपेक्षा ब्रोकोलीला जास्त आहे। व्हेरायटी वगैरे कुठली आहे? कॅलाब्रिसी ही व्हेरायटी लावलेली आहे आणि उत्पन्न 15 ते 20 टन पर्यंत। ठीक आहे, धन्यवाद। मित्र तुम्ही पाहू शकता त्यासोबत अडी जर तुम्हाला जसं त्या तिकडच्या फील्डवर जे आपले शिक्षक होते, टीचर स्टाफ, तो तुम्हाला जर काही अडचण आली विद्यार्थ्यांना विचारायला तर तुम्ही टीचर स्टाफला विचारू शकता। त्यासाठी आपले इथं दाते सर आहे। तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर तुम्ही इथं सरांना विचारू शकता। मित्रासाठी चायनीज गोबी बी लावायला तुम्ही बाकी पाहू शकता। त्याच्या बाद हे आहे नोलखोल, याच्याविषयी बी तुम्हाला काही थोडीफार माहिती देऊ। हे नोलखोल आहे। नोलखोल म्हणजे सेम आपल्या पत्तागोबी मधला एक प्रकार आहे। जसं पत्तागोबी आपण यूज करतो म्हणजे सॅलेड वगैरे मध्ये आणि भाजी वगैरे मध्ये, सेम नोलखोल आपण तसं यूज करू शकतो। आणि हा आयुर्वेदिकली शरीरासाठी खूप चांगला आहे। तिकडून आहे चायनीज कॅबेजला फ्लावर्स वगैरे येत नाही, त्याचे रूट सोडून ते सर्व जे पानं वगैरे दिसत आहे, दांडी वगैरे, ते सगळं आपण खाऊ शकतो। मित्र तुम्हाला जे पीक पाहिलं होतं म्हणजे झुकुनी, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो।
हे झुकिनी आहे ती पिवळ्या कलरची आणि हिरव्या कलरची. याचे 2 टाईप्स आहेत, पिवळ्या आणि हिरव्या कलरची. ही काकडीसारखीच एक प्रकार आहे तो. याची टेस्ट थोडी दुधी भोपळ्यासारखी लागते. आपण सॅलड सूपमध्ये जा यूज करतो आपण. त्याचसोबत मित्र तुम्ही जर लाल मुळा पाहायला नशील तर ते बी तुम्हाला पाहायला भेटेल कृषी प्रदर्शनमध्ये. अजून समोर तुम्हाला काही काही चांगले चांगले क्रॉप भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपला हा जो तांदूळ आहे, तांदूळाचं बी एक नवीन व्हेरायटी आहे IIHR ची, ते बी तुम्ही पाहू शकता. अजून पुढे जे आहे तुम्हाला अजून चांगले चांगले पिकं पाहायला भेटणार. चला पुढे दाखवतो तुम्हाला कुठले कुठले पिकं आहेत. मित्र हे राळा म्हणजे आपल्या इकडे भादलं म्हणून ओळखलं जाते. हे बी पीक अवेलेबल आहे, त्याच्याबद्दल बी आपण थोडीफार माहिती. हे राळा याला दुसऱ्या भाषेमध्ये कांगणी म्हणतात. हे कोकण साईडला जास्त घेतल्या जाते. याच्यामध्ये शुगर कंटेंट नाहीच्या बरोबरी नसतात. प्रोटीन अँड फायबर्स याच्यामध्ये हाय सोर्स असते. न्यूट्रिशनल फूड म्हणूनही खूप जास्त डिमांड आहे याची. आणि मिलेट ऑफ द इयर म्हणूनही फॉक्सटेल मिलेट हे अनाऊन्स झालेलं आहे. पण मित्र जे आपल्याला सगळ्यात लेट जर आपल्याला गव्हाची व्हेरायटी लावणं असली तर तुम्ही हे व्हेरायटी लावू शकता. भाऊ याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. ही गव्हाची व्हेरायटी आपली PDQV सरदार, म्हणजे कालावधी आहे 95 ते 105 दिवस. आणि हे लेट सोडण्यासाठी चांगली आहे. म्हणजे कमी दिवसात येते, 3 महिन्यामध्ये. हिचं उत्पन्न किती आहे? 40 ते 42 क्विंटल हेक्टरी. त्याबाद मित्र तुम्हाला असे सगळे नवीन नवीन ॲग्रिकल्चर मधले पिकासाठी सगळे भेटून जातील पाहायला. आता आपण तुम्हाला सगळे ॲग्रिकल्चरची फील्ड दाखवली. त्याच्या बाद तुम्ही ना आपल्या हॉर्टिकल्चरचे फील्डचे बाकीचे व्हिडिओ जर पाहायला नसतील तर आपल्या चॅनलवर आपण टाकेला, ते तुम्ही सगळे जाऊन पाहू शकता. चला, धन्यवाद.